तर मग न्यू स्टार मढीपाडा संघाला मात्र मागे ठेवलं. इथून कुठला संघ सुपर 4 मध्ये पोहोचेल ह्याच्याकरता हा आजच्या दिवसातील शेवटचा मॅच आपण पाहणार आहोत. दोन संघामध्ये एका बाजूने साईनाथ स्पोर्ट नवीन पाडा संघ तर दुसऱ्या बाजूनं टीम बाबा स्पोर्ट बीबी पाडा. मॅचला होते सुरुवात पण वैभव धुन सराचा लेटेस्ट प्लेचा इशारा आला. पहिला बॉल मनीष तारवी. ओ तेज तरार वेगवान बॉल होता. मला देखील असं वाटलं होतं या ठिकाणी की बॅट हलकासा चेंडू ब्रश झालाय की काय. षटकातील पुढील बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून चेंडू निघून जाईल सीमा रेषा पलीकडे 6 धावांनी करता षटकार. ओव्हर पिच बॉल हाताला गेला आणि त्याच्यावरती आपण पाहिलं तर अक्षरशः तुटून पडलेत अविनाश किनी आणि लॉंग ऑनच्या वरून हा चेंडू सीमारेषा बाहेर रवाना होते. 6 धावन करता षटकार. पुढील बॉल ओहो अक्रॉस द लाईन. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. म्हणूनच म्हटले गेले आयुष्यातील कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त मनातील विचार जे आहेत ना ते पॉझिटिव्ह असायला हवे. सुरुवातीचा पहिला चेंडू डॉट त्याच्यानंतर आपण पाहिला ओव्हर पिच बॉल हाताला त्याच्यावरती षटकार आणि त्याच्यानंतरचा बॉल देखील डॉटच्या स्वरूपामध्ये आलाय. हो बॅटला हलकासा ब्रश झाला चेंडू. एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने हे धावफलक आपण पाहिलं तर मग पोचलं जाईल 7 आकड्यांवरती. 7 धावा ऑन द स्कोर बोर्ड. चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकातील 4. इथून अजूनही दोन्ही चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. सध्या तरी शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. वेगवान बॉल वेगावरती स्वार झाले होते परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि झेलच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज बाद होत आहेत. जयदीप सात धावसंख्येवरती मात्र घात झाला आहे. जयदीप भोईर याला मात्र परतावं लागले. आता मात्र रोहन हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. रोहनचं चालणं आपल्या टीम करता खूप महत्वाचं आहे. ओहो अजून एक फलंदाज फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. आणखी एक महत्वाचा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद केलाय. मनीष तारवीने काय जबरदस्त बॉलिंग. अगदी आज या संपूर्ण दिवसामध्ये प्रभावित करणारी ही गोलंदाजी अक्षरशः आपल्याला पाहायला मिळेल मनीष तारवीच्या माध्यमातून. आणि अनेक पारितोषिक आज कॅशच्या स्वरूपामध्ये देखील त्याने मिळवलेत. खास करून आपण पाहिलं तर मग संदीप जे ठाकरे आहे त्यांच्या माध्यमातून त्याला भरपूर काही कॅश प्राइज मात्र आजच्या दिवसामध्ये मिळायला गेले आणि खेळ देखील त्या दर्जाचा पाहायला मिळाला संपूर्ण दिवसामध्ये. पहिला मॅच जीवदानी स्फूट गिरीज संघाला मात्र मागे ठेवलं. त्याच्यानंतर दुसरा मॅच जगदंब स्फूट पिंपरीपाडा या संघाला मागे ठेवलं. आता मात्र हा जवळजवळ त्यांचा तिसरा मॅच आहे. एक बाई देखील मिळाली गेली चिठ्ठीच्या द्वारे मात्र त्यांना पुढे चाल मिळाली. इथून अजूनही मॅच संपला नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ जो आहे तो संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग फक्त आणि फक्त 7 धावा आहे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जगातील सर्वात गुणकारी टॉनिक म्हणजेच जबाबदारी. एकदा घेतलं ना की माणूस कधीच थकत नाहीये. आता ते टॉनिक या ठिकाणी घ्यावं लागेल अविनाश किनी अँड सिद्धार्थ बसवत या खेळाडूंना. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. झेल खूप महत्वाचा. विकेट विकेट विकेटची दरकार आणि अविनाश किनी मात्र बाद झालेत.
आणि आता मात्र जो आनंद आहे ना तो गगनात मावेसा झालाय, कारण त्यांना देखील ठाऊक होते अविनाश किनीची ही विकेट किती महत्वाची आहे आपल्या संघाकरता आणि ती मिळवण्याचा कारनामा यावेळेस केलाय गोलंदाज भावेश भोईर याने. निराश मनानं ढेगावटच्या दिशेने परतावं लागले अविनाश किनी या खेळाडूला देखील. म्हणूनच म्हटलं गेलं ना, रात्र नाही स्वप्न बदलतात, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याच्या आशा ठेवा, नशीब बदलो ना बदलो, वेल मात्र नक्कीच बदलते. लेग बिफोरच्या अपील गेले, यष्ट्यांच्या समोर पकडले गेले. आणखी एक विकेट. धीरज तांबडे आले, धीरज तांबडे गेले. बॅक टू बॅक दुसरा विकेट देखील प्राप्त केलाय भावेश भोईर या गोलंदाजानं. आउट. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही. चंद्र चंद्राच्या जागेवर चमकत असतो, सूर्य सूर्याच्या जागेवर चमकत असतो. चंद्राने सूर्याशी कधी स्पर्धा करायची नाही आणि सूर्याने कधी चंद्राशी देखील बरोबरी करायची नाहीये. चमकणार आहे आणि सूर्यही चमकणार आहे आणि चंद्रही चमकणार आहे. फक्त आपापली वेल यावी द्यावी लागते. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण पाहिलं तर भावेश भोईरचं देखील कौतुक करावं असं वाटलेत. ज्या अनुषंगाने बॉलिंग परफॉर्मन्स केलाय. विकेटच्या वन हॅट्रिक वरती विकेटची हॅट्रिक होईल का, परंतु वन बाउन्स न चेंडू यावेळेस दोन बंधूंना भेदून सीमा रेषा पलीकडे गेलाय. 4 धावाडी करतात, चौकार 4. धन्यवाद डीजे. कठीण परिस्थिती स्वतःला नेहमी सांगत राहा, शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. आणि आल्या आल्या ठोकलाय समीर मोरेनं चौकार. मिस टाइम स्ट्रोक बॅकअप साठी आहेत. संतोष सारवी, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. भावेश करता देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय संदीप ठाकरे यांच्याकडनं. 2 विकेट जे आता घेतलेत आणि निश्चितच भावेश ठाकरे आपलं देखील खूप खूप आभार. संदीप ठाकरे, ज्या अनुषंगानं आज तुम्ही खंबीरपणे बाबा स्पोर्ट बिपाडाच्या पाठीमागे आहेत आणि त्यांना निश्चितच मोटिवेट करणारे हे पारितोषिक तुमच्या माध्यमातून तुम्ही करताय. हो हो, यावेळेस आणखी एक महत्वाचा फलंदाज बाद सिद्धार्थ बसवत. काय जबरदस्त बॉलिंग. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मग बाबा स्पोर्ट बिपाडा टीम करता आज जवळजवळ 7,500 रुपये हे दिले गेलेत. जे पारितोषिक आज दिवसभरामध्ये त्यांनी लावलंय 7,500चा आकडा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो संदीपजी ठाकरे यांच्या माध्यमातून. निश्चितच हा पाठिंबा हे पाठबळ सदैव निश्चितच राहणार आहे बाबा स्पोर्ट बिपाड्याच्या संघावरती. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र ऍडची लिडिंग इश मात्र लागली होती. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आपण पाहिलं तर मग चेंडू निघून गेलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने 3 धावा इथून मात्र पलून फिरून केल्या. त्या 3 धावेनं धावफलक पोहोचलं गेलंय 16 आकड्यांवरती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 3
ओव्हरचा हा मॅच आहे, परंतु दोन षटके जे आहेत ते फेकून झालेत. अजूनही येणारा एक षटक बाकी आहे आणि या शेवटच्या स्लॉगर मध्ये किती धावा बनवल्या जातील. चला घाई करा. रोहितनं देखील आज खूप चांगली गोलंदाजी हाताळली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रत्येक विकेट करता 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. कट्टा बॉईज या ग्रुप तर्फे रोहितचा पहिला बॉल, सर्कस मारण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस, हा डॉट बॉल. धावफलक आपण पाहिलं तर बघ 16 या आकड्यांवरती आपल्याला पाहायला मिळते. 8च्या सरासरीने 16 धावा ह्या धावफलकावरती आतापर्यंत जमा केलेत. इथून अजून काही धाव संख्या जी आहे ना 15 झाली. थोडस मिसअंडरस्टँडिंग झाले आहे धाव फलकावरती. सॉरी 15 होत्या आणि आता मात्र एक सिंगल घेतली. धावफलक पोचले यावेळेस 16 या आकड्यांवरती. अकूट टप्प्याची लेंथ होती यावेळेस. शॉट फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न काही काळ आपण पाहिला तर चेंडू हवेमध्ये होता आणि क्षेत्ररक्षक पोचले देखील होते झेल कॅरी करण्याकरता. नीट आले होते परंतु झेल मात्र झाली आहे ड्रॉप. धावफलक पोचले गेले 18 या आकड्यांवरती. चेंडू फेकून झाले 3. अजून इथून 3 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. बॅटर आपण पाहतोय प्रशांत आणि समीर हे दोन बॅटर पाहायला मिळतात. समीर मोरे ऑन स्ट्राइक. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा वाईड बॉल थोडासा मात्र अतिरिक्त करण्याचा मनसुबा या ठिकाणी पाहायला मिळाला होता. हलकेसे स्टेप आउट झाले होते बॅटर आणि त्याच कारणास्तव लेन थोडीशी मात्र मागे खेचली होती आणि तिथून हलकसं मात्र बाउन्स देण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निघून गेलाय ऑस्टमच्या थोडासा मात्र बाहेर. मोठा स्ट्रोक आहे समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले हर्षल आणि इथून मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेनं धावफलक पोचलं गेलंय 21 अंकांवरती. अजूनही आपण पाहिलं तर मग 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 21 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पुढील बॉल रोहित धीम्या गतीने टाकला. इनफिल्डच्या वरून खेळले गेलेत. नितीन आहे चेंडूचा पाठलाग करतायत. विष्णू देखील आलेत बॅकअप साठी, परंतु दोघांना बीट करून चेंडू यावेळेस निघून गेला सीमा रेषे पलीकडे. मोक्याच्या क्षणी आलेले हा महत्वाच्या 4 धावा आणि कदाचित डोके दुखी ठरू शकतील. अशा वेळेस ही खराब फिल्डिंग व्हायला हवी होती का, परंतु नितीन अँड विष्णू थोडेसे मात्र नाराज दिसलेत. या 4 धाव्याने धावफलक पोचलं गेलंय 25 आकड्यांवरती. इथून अजूनही एका चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. हो शॉट पिच बॉल होता. फाईन लेगला खेळलेत. आणखी एक महत्वाचा चौकार योग्य वेळेवरती आलाय. इथून धावफलक मात्र सुसज्ज स्थितीमध्ये पोहोचला गेलाय. अग्रगण्य धावफलक जरूर इथून पाहायला मिळेल. मोक्याच्या क्षणी आलेल्या शेवटच्या 2 बॉलवरती हे शेवटचे 2 मोठे स्ट्रोक आणि जवळ सरासरी वाढली गेली. आता मात्र प्रति षटकामागे 10च्या सरासरीने या 30 धावा सुपर 4 मध्ये पोहोचण्याकरिता बनवाव्या लागतील बाबा स्पोर्ट बीबीपाडा या संघाला.
थँक्यू सो व्हेरी मच. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आत्ता आपण बघितलं ना तर काय जबरदस्त मात्र फिनिश केलं. 2 मौल्यवान चौकार मिळाले ना त्यामुळे मोमेंटम थोडंसं मिळालंय. त्या मोमेंटमला पकडून मात्र अगदी आपण पाहिले की ही मॅच मग आपल्या बाजूने फिरवली जाईल का. यस डेफिनेटली लेग फॅक्टर म्हणू शकतोय कारण की ज्या 2 चौकारांचा आधार देखील तितकाच चांगला मिळेल. सध्या तरी आपण बघूया की मग बाबा स्पोर्ट्स टीमचा परफॉर्मन्स आणि मग साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा टीमचा परफॉर्मन्स. म्हणतात ना कि बंदे हम है उसके हम पे किसका जोर, उम्मीदों की किरण निकली है चारों ओर, इरादे है फौलादी हिम्मत है हर कदम, आज इस मैदान में इतिहास निकले चले हम. इतिहास कोण लिहित आहे आणि कोण या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये या मॅच मधून मात्र या मॅचला जिंकून आपलं स्थान पक्क करतोय. अगदी आपण पाहू शकतोय साईना स्पोर्ट्सचा नवीन पाडा वसईचा संघ आपण पाहिला तर या मैदानाचा नक्कीच आपण बघितला घरचा संघ आणि नक्कीच मनीष तारवी यांची टीम तयारीत तर आहे. इलाका आमचा तर धमाका नक्का नाही आमचा आणि नक्कीच धमाका करण्याच्या तयारीमध्ये आहेत. आज दिवसभरामध्ये मनीषने तर धमाका केलाय. फक्त एक मॅच आणखीन एक धमाका म्हणजेच बडा धमाका मोठा धमाका आणि तो होईल. शुभेच्छा असतील दोन्ही टीम्सला व्हेरी ऑल द बेस्ट. बॉलिंग ट्रॅकवर रोहन कलांगडा नावाचा गोलंदाज, स्ट्राईक एंडकडे भावेश, नॉन स्ट्राईक एंडकडे आजचा किंग म्हणजेच मनीष. प्रेशर आहे या मॅचचा. पहिला चेंडू नक्कीच फेकायचा आहे. पहिल्या धावा फलकावर लगावायच्या. अगदी आपण पाहिलं तर मग भावेश यांचं कौतुक करावं कारण की मनीषला आज योग्य रीतीने साथ देखील देत आहेत ते. पहिला चेंडू आपटून टाकलाय. अगदी आपण पाहिलं तर थोडासा पंचांच्या मनामध्ये शंका आहे आणि पंचांनी मात्र इथे रेफरची मात्र केली आहे डिमांड. अंपायर रिव्ह्यू आहे हा आणि मग रिव्ह्यू चेक करतोय आपण या तिसऱ्या पंच. बघा डेफिनेटली आपण बघितलं तर पंचांचं जी शंका होती ना ती देखील पूर्ण झाली आणि हा चेंडू वाईट आहे. हाईट आहे भरपूर हाईट आहे कारण की बाउन्स झाला होता. चेंडूला खेळण्यासाठी मात्र खेळाडूचे हवेत पाय होते दोन्ही. ड्राईव्ह केला जातोय सरळ बॅटच्या सहाय्याने लगप क्षेत्रामध्ये. पंबल झाले दुसऱ्या प्रयत्न. बघा किती चतुर आहेत आणि चालाक आहेत. अगदी आपण पाहिलं धावा सोडल्या जातात. तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे चित्याच्या चपलाईने. काय चतुरता चाणक्य खेळाडू आहेत आणि मनीष तारवी मात्र आपण बघितला तर इथे आहे ना तेच शोधतोय की आपल्याला कशी संधी मिळेल, कशी धाव घेता येईल, एकाला 2, 2ला 3 मध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे आणि ते कार्य केलंय. या वेळेला मात्र लावलेल्या फलकावर मौल्यवान 3 धावा. टीमची टोटल पोचली आहे 4च्या घरामध्ये 4 रन्स. रोहन बॉलिंग ट्रॅकवर समोर मनीष. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने चेंडूला खेळलं जात आहे. डिफेन्स केलं जात आहे. बघा थोडंसं सेन्सेबल आणि प्रेझेंट ऑफ माइंड ज्याला म्हणतात ते क्रिकेट खेळलं जात आहे. अगदी आपण बघितलं ना संध्याकाळचं सत्र आहे. सिच्युएशनला समजून हँडल करून मात्र खेळ दर्शवण्याचा प्रयत्न केला जातोय. मनीष आज बघितला त्याच नंतर त्यांना 7 इतर सहकार्यांची गोलंदाजांनी देखील भरपूर चांगलं परफॉर्मन्स केलंय. डबल माइंड मध्ये झाला होता. अगदी आपण पाहिला फटका खेचला परंतु ज्याप्रमाणे थोडंसं लवकर बॅटचा फेस बंद केला आणि तो शॉट मात्र प्रॉपर खेळता नाही आला आणि त्यामुळेच फटका फसला आणि पहिली सफलता, पहिला विकेट, पहिला गडी मात्र बाद आणि भावेशला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. विकेट डाऊन. थँक्यू रोजे. असं म्हणतात ना की जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून तू पाहू नकोस, येईल कोणी मदतीला, वाट कोणाची पाहू नकोस. डेफिनेटली
मागे वळून पाहायचं नाही, वाट कोणाची पाहायची नाही, तर स्वतःची वाट स्वतः मात्र निवडायची आहे आणि ती वाट मात्र नक्कीच निवडून प्रगतीच्या दिशेने चालायचं आहे. टीमची टोटल अगदी आपण बघितली तर पलकावर आहेत 5 धावा. षटकामध्ये चेंडू फेकून झालेले आहेत 3. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर संजय भोईर. आणखीन एक टॅलेंटेड खेळाडू, छोटा पॅकेट परंतु चांगले इंटेंट क्रिकेटच्या प्रती. चांगले शॉट आहे त्यावेळेला, चांगल्या बॅटच्या साईने, बॅटच्या रडार मध्ये फटका चांगला. हो, लक फॅक्टर म्हणू शकते यावेळेला. धावा मात्र मिळतील 2. काय जबरदस्त फटका होता, परंतु थोडीशी नशिबाची साथ देखील मिळाली, कारण की हा चेंडू काही इंच जर बाजूने गेला असता ना तर चौकार आला असता, परंतु जर आणि तर प्रत्यक्षात बघितलं काय झालं, चांगलं क्षेत्ररक्षण झालं तिकडे. धावा मिळाल्या 2. संजय या खेळाडूला भावेश बाद झाल्यानंतर संजय आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 1 डाऊनचा रोल आहे ना तो पूर्ण करत असताना आपटून टाकलेला चेंडू थोडाशी नाराज होत आहे तिकडे संजय. एक डॉट चेंडू, त्यांना माहित आहे प्रत्येक एक डॉट चेंडूचं महत्व काय आहे. आपल्याला धावा पूर्ण करायच्या त्या म्हणजे 10च्या सरासरीने 30. आतापर्यंत फलकावर आलेल्या 7 चेंडू फेकून झालेत ओव्हर मध्ये 5. पुढचा चेंडू फटका खेचलाय, हवेत आहे परंतु उंची जास्त, लांबी कमी आणि फिल्डरने इथे केली चुकी आणि चुकीला मिळणार नाही माफी. चेंडू निघून चालला एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आलाय नशिबाचा चौकार. 4. थँक्यू डीजे. या चौकाराने टीमची टोटल वाढली आहे 11. चला टाइमच्या प्रती अगदी आपण बघितलं, बॅट लाईट सुरू होते आता. मग तुम्ही इतका वेळ घेऊ नका, क्विक करा, फास्ट करा, की या वेळेला तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. त्यामुळे थोडासा अंधार. मग आणखीन 1 ओव्हर आहे. जसं म्हटलं जाते ना की मुश्किल तो कुछ भी नहीं इस दुनिया में, जरा हिम्मत तो कर, ख्वाब भी बदल जाएंगे हकीकत में, जरा बड़ी वाली कोशिश तो कर. आणि कोशिश मात्र करावी लागेल. बॉलिंग ट्रॅक वर सिद्धार्थ. फटका चांगला आहे, टायमिंग कमाल आणि मनीषच्या बॅट मधून झाली आहे धमाल. चेंडू निघून चाललाय. हाय हॅलो टाटा बाय करा, सीमा रेखा पार. षटकार. काय जबरदस्त फटका मात्र खेचला जातोय. स्ट्रॉंग बॅटमॅनचा वापर केला. बॅकफुटला मात्र शॉर्ट अँड फुलचा फटका खेचला गेलाय. मनीष आणि मनीष नावाचा आज मात्र डंका वाजला. टीमची टोटल मात्र इथून वाढली. टीमची टोटल पोहोचली 17च्या घरामध्ये. 11 बॉल आणि 13 धाव्यांची गरज, कारण की 30 लक्ष आहे. हलक्या हाताने कटचा फटका. पेसेंट ऑफ माइट, क्या बात है. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये आता चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी षटकार चौकार. मात्र आज मात्र इथे आपण पाहिलं तर मनीषचाच मात्र शो फुल ऑन. चौकार. थँक्यू डीजे. बघा या मनीषच्या 2 फटक्याने चित्र पलटलं पूर्णपणे. धावफलक पोहोचलं गेलं 21च्या घरामध्ये. लक्ष 30. याचाच अर्थ काय नव्हता धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. ओहो, यावेळेस आपण बघितलं तर ऑफस्टंपच्या बाहेर निघून मात्र अगदी स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. आतापर्यंत आपण बघितलं तर मनीषने आपल्या नावाचा डंका, आपल्या नावाचा दरार, आपल्या नावाची दहशत आणि आपल्या नावाची मोहर या मैदानामध्ये, या स्पर्धेमध्ये उमटले. आणि ती अशी एक मोहर होती ना की 18 चेंडू 60 धावा. वर्षानुवर्ष वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासामध्ये नक्कीच आठवणीमध्ये राहणार हे चित्र, तो क्षण मात्र त्यांनी लिहिला गेला पहिल्या मॅच मध्ये. आता पाहिलं या वेळेला एका बाजूने शेर तर दुसऱ्या बाजूने दहाडतोय हा बब्बर शेर.
आलाय षटकार आणि या षटकाराने टीमची टोटल मात्र पोहोचली गेली आहे तब्बल 28च्या घरामध्ये. आता आपण पाहिलं तर धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी, फक्त आणि फक्त 2. क्या बात आहे, जबरदस्त खेळ बाबा स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून. आणि आतापर्यंत आपण बघितलं ना की साईनाथ स्पोर्ट्स संघाला ज्याप्रमाणे डॉमिनेट केलं, ज्या प्रकारे मनीषने खेळ केलाय, संपूर्ण ज्या प्रत्येक सहकार्याने खेळ केलाय आणि कौतुकास्पद कामगिरी. जवळजवळ आज बघितलं तर या संघासाठी आपण बघितलं पारितोषिक देखील आतापर्यंत 7,500 रुपयाचं पारितोषिक यावेळेला पंच केलाय आणि हा सामना अगदी आपण पाहिला तर जिंकला गेलाय आणि अंतिम 4 मध्ये प्रवेश बाबा स्पोर्ट्स टीमचा.